आमचा परमार्थही तितकाच सुंदर व्हावा आणि जीवाची शिवाची गाठ परत पडली पाहिजे. कारण जीवाचं शिवाचं नातं आहे. जीव विसरला मी कोण आहे, शिवाचाच मी अंश आहे, हे जीवाला विसर पडल्यामुळे संतांचं हृदय आमच्यासाठी कळवळलं आणि मग संतांनी आमच्यासाठी या कलियुगामध्ये भक्तीचं एक अत्यंत सोपं साधन दिलं. कुठेही जाऊ नका म्हणले, जंगलात जायची गरज नाही, भगवे कपडे धारण करण्याची गरज नाही, संन्यास घेण्याची गरज नाही, येथ मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. कुठेही म्हणाले जाऊ नका, मन मारण्याची गरज नाही, देहदंडन करण्याची गरज नाही, फक्त साधा सोपा एक विचार आणि एक भक्तीचा मार्ग आम्हाला सांगून दिला. या इंद्रियांना एक वळण लावायचं. कुठलं वळण? बोलायचं असेल तर त्याचं बोलायचं, बोलायचं असेल त्याचं म्हणजे कोणाचं? हा, त्याच्याविषयी बोलायचं, त्याचंच नाम घ्यायचं. बोलू ऐसे बोले. कसं बोलायचं? जेणे बोले विठ्ठला डोले, जेणे बोले विठ्ठला डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई. हा अनुभव आहे. आमचं बोलणं असं पाहिजे की आमच्या बोलण्याने समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे. डोलतो का? हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे आमचं बोलणं असं असत नाही. आमच्या बोलण्याने समोरच्याच्या हृदयाला बरं वाटलं पाहिजे, खरं वाटलं पाहिजे आणि त्याच्या हृदयात एक विठ्ठल आहे, तो डोलला पाहिजे. अनुभव कसा आला पाहिजे? प्रेम सर्वांगाचे ठाई. म्हणून तर तुकोबरायांना सगळीकडे विठ्ठल दिसत होता. आणि मग विठ्ठलाची इतकं सुंदर नातं जुळलं का? कारण कलियुगातलं भक्तीचं सर्वश्रेष्ठ साधन कृतयुगामध्ये आम्हाला ध्यान मार्ग सांगितलाय. कृतेयत ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि. त्रेतायुगामध्ये मख मार्ग म्हणजे यज्ञ मार्ग सांगितला. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये सेवा मार्ग सांगितला. आणि कलौ तद हरि कीर्तनात, कलियुगामध्ये साधा सोपा भक्तीचा मार्ग सांगितलाय. कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती. मग त्या कीर्तनामध्ये नेमकं काय असलं पाहिजे? उपदेशपर कीर्तन संतांना मान्य नाही. ऐका, संतांना नाम संकीर्तन आवडलं, गुण संकीर्तन आवडतं आणि लीला संकीर्तन आवडतं. विठ्ठल प्राचार्य राम शेवाळकरांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. खूप मोठे व्याख्याते महाराष्ट्राच्या भूमीला होऊन गेले. ते म्हणाले, विचारांना, आपण जे काही बोलतो त्या विचारांना आचरणाचं तारण असावं म्हणालेत. खूप वाक्य महत्वाचं मोलाचं ते बोलून गेले. आपल्या विचारांना आचरणाचं तारण असावं. आपण जर एखाद्याला काही सांगत असू तर आपल्यावर 10 पटीने जबाबदारी राहते. म्हणून उपदेशपर कीर्तनापेक्षा सुद्धा नाम संकीर्तन, गुण संकीर्तन आणि लीला संकीर्तन हे भगवंताला सुद्धा जास्त आवडतं. त्याच्यामध्ये त्याच्या नामाचं गुणगान आम्ही ज्यावेळी करतो त्यावेळी भगवंत म्हणतात, पै प्रेमळाची वार्ता अनुवादिती जे पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही. भगवंत स्वतः सांगतात, माझ्या प्रेमाच्या गोष्टी, माझ्या लीला जी जी मंडळी कीर्तनातनं गातात ती मला प्रिय आहेत. म्हणून बघा, कीर्तनकारावर समाजच नाही, देव सुद्धा प्रेम करतो. देवाचं सुद्धा प्रेम आहे. फक्त देवाचंच सांगावं, देवाचंच बोललं जावं आणि देव भक्ती हा आपल्या कीर्तनाचा बेसमेंट राहावा. नाथांचं प्रयोजन आहे, नवे मर्यादा आहे, नवे आज्ञा आहे. जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. बस, आपल्या सगळ्यांची काय मर्यादा, आपल्या सगळ्यांचा काय जबाबदारी आहे? इथून घरी जाताना, इथून सगळ्यांना जायचंय ना? कुठं जायचंय? घरी नाही हो. शेवटी, शेवटी हा शब्द वापरायचा राहिला. आपल्याला सगळ्यांना शेवटी कुठं जायचंय? घरी जायचंय का? आज घरी जाल, आज आराम कराल, उद्या कीर्तनाला याल, पण शेवटी सगळ्यांना इथून जायचंय. मग जाण्यापूर्वी या जीवात्म्याची शिवात्म्याशी भेट झाली पाहिजे. झाली पाहिजे ना? प्रत्येकाला असं वाटावं की आम्हाला त्याच्याशी भेटता यावं, त्याच्याशी बोलता यावं. तुम्ही म्हणता ताई काही सांगता, देवाशी बोलतात का कुठं?
संत बोलले की संत बोलले, आमच्या जनाबाई तर त्याला शिव्यांची लाखोली व्हायच्या. आणि जनाबाईंचे अभंग कुणी नाही, विठ्ठलानेच लिहिले स्वतःच. आपल्याला माहित आहे ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? शके 1272 टीका केली पै ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. आपल्याला माहित आहे समर्थ रामदास स्वामींचा दासबोध शिवथरगळीमध्ये लिहिला. माऊलींची ज्ञानेश्वरी लिहिली गेली नेवाशाच्या मंदिरामध्ये. प्रत्येकाचे अभंग कुणी ना कुणी लिहिलेलेच. तुकोबरायांची गाथा संताजी जगनाड्यांनी लिहून काढली, आपल्याला माहिती आहे. तसं जनाबाईंचे अभंग कुणी लिहिले तर वर्णन केलं म्हणले विठ्ठलानीच लिहिले. विठ्ठल लिहायला बसलाय आणि जनाबाई सांगते लिहा. अरे विठ्या अरे विठ्या, देव म्हणतायत अरे विठ्या अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या मूळ मायेच्या कारट्या. देव लिहितोय, जनाबाई सांगतायत हा अधिकार आहे. कशाच्या बळावर हो? असं काय दिलं, असं काय दिलं, अशी कुठली किंमत वेचली? प्रमाण नाही, पण सगळ्यांच्या माहितीतलं गाणं आहे. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, विकत घेतला श्याम. काहीच नाही दिलं, काहीच नाही, पण तरी सुद्धा त्याला विकत घेतलं आणि तो विकला गेला. तो मिळाला, तो प्राप्त झाला. एखादी गवळण त्याला म्हणायची एक पाय नाचिव रे गोविंदा, मग तुला घोडभर ताक देईन आणि लोण्याचा गोळा देईन. ज्याच्या घरात 9 लक्ष गायी आहेत, दुधादयाचे महापूर वाहत आहेत, तो गोडभर ताकासाठी त्या गवळणीच्या घरी एका पायावर नाचतोय. कोण आहे तो? तो जगाचा बाप आहे, अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक आहे, पण तो एका पायावर नाचायला तयार झाला. त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया, असा सुंदर परमात्मा भक्तीमुळं भावामुळं लाचावला गेला, वेडा झाला. आणि याचं एकच कारण, संतांनी फक्त एक प्रकारची भक्ती अशी केली की जी भगवंताला वेळ लावणारी ठरली. आणि सगळ्यात सोपी भक्ती, त्याकरता कुठल्याही साधनांची आवश्यकता नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, असं सुंदर साधन दिलं, ते म्हणजे नामसाधन. नामसाधन काय होतं त्यांनी? नामसाधनेनी घडतं काय नेमकं? मोठी गवताची गंज आहे मंडळी, गंज आहे ना आपल्याकडे, मोठी गंज आहे गवताची, आणि 5 लाख पेंड्या आहेत त्या गंजीमध्ये. वाळलेलं गवत आहे मस्त, आणि मोठी गवताची गंज, 5 लाख पेंड्या आहेत. आता ती गवताची गंज जर जाळायची ठरवली, 5 लाख पेंड्या जर जाळायच्या ठरवल्या, काड्या किती लागतील? किती? 1 लाख? एका काडीत 1 कोटी पेंड्या आहेत, काड्या किती लागतील? एकच काडी. 10 कोटी पेंड्या आहेत, काडी एकच. एका काडीमध्ये गवताचं पातं जसं झपकन जळून मोकळं होतं ना, तसं जन्मजन्मांतरीच्या ठिकाणी, या जीवाच्या ठिकाणी साचलेलं पाप आहे ना, ते एका नामाने निघून जातं. हरि उच्चारणी अनंत पाप राशी, जातीला लयासी क्षणमात्रे, जातीला लयासी मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरि मुखे मना, हरि मुखे मना, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची
गणना कोण करे माऊली म्हणले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणले ना पुण्याची, मी पुण्यावरनं आले ना. माऊली म्हणले पुण्याची गणना कोण करी. असं नाही बरं का, पुणे तिथे काय उणे असं असलं तरी सुद्धा माऊली पुण्याची नाही. पुणे जिल्ह्यात जरी ज्ञानोबरायांची समाधी असली तरी सुद्धा माऊली पुण्याची गणना कोण करी म्हणालेत. पुण्य तुमच्या माझ्याजवळ पुण्याचा संचय झाला पाहिजे, पुण्याचा साठा झाला पाहिजे. तुकोबरायांची तीच अवस्था झाली. हरिपाठ आपल्या सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. ज्ञानोबरायांनी आम्हाला हरिपाठ दिला ना, आमच्यावर अनंत उपकार करून ठेवलेत मंडळी. एका हरिपाठासाठी ज्ञानोबरायांचे 1000 वेळा पाय धरले ना तरी ते कमी ठरणार आहे. एवढे उपकार आहेत माऊलींचे एका हरिपाठासाठी. मग बाकी ज्ञानोबरायांचं सगळं वाङ्मय, अमृतानुभव असू दे, चांगदेव 65 असू दे, भावार्थ दीपिका असू दे, अनेक प्रकारची प्रकरणं, अभंग, विरहिण्या, गवळणी, मदालसा प्रकरण, सगळ्या प्रकरणांसाठी ज्ञानोबरायांना किती आम्ही उपकार, किती धन्यता दिली पाहिजे. पण हरिपाठ आम्हाला सर्वसामान्य श्रमिकांना, कष्टकऱ्यांना दिला. रोज संध्याकाळची आपली संध्या ठरली, ती झाली संध्या, संदेह माझा गेला. नाथबाबा म्हणले ही संध्या दिली आम्हाला वारकऱ्यांना. आत्माराम हृदयी प्रगटला. इतका सुंदर भाव संतांनी आम्हाला आमच्या उपासनेच्या संदर्भामध्ये दिला. आणि ही उपासना आमच्याकडून घडली पाहिजे. मग त्याच्यामध्ये फार काही करायची गरज नाही, देवाला फार काही लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. एवढं जरी देवाला दिलं ना तरी देव आवडीने सेवन करतो. तुम्ही घेतलेलं एक नाम भगवंताचं काय करतं, तृण अग्निवेळे समरस झाले तैसे नामे केले जपताहारी. वाळलेल्या गवताची काडी जशी अग्नीच्या संपर्कात आल्यानंतर जळून जाते, तसं आमच्या ठिकाणच्या पापाच्या राशीच्या राशी भगवंताच्या एका नामाने जळून जाणार आहेत. तुकोबरायांना ते नाम दिसलं, ते नाम कळालं. ते नुसतं नाम नव्हतं, तो त्यांच्या जगण्याचा मंत्र झाला, तो त्यांचा श्वास झाला. इंद्रिय बोलायला लागली, इंद्रिय गायला लागली. आणि त्याच्याशिवाय महाराजांची अशी अवस्था झाली की आम्हाला चैन पडेना, आमचं मन कशात रमेना. सर्वसामान्य माणसाचं मन जर रमलं नाही कशात तर माणूस काय करतो? शंका आहे का काही? आपण काय करता आपापल्या पातळीवर? प्रपंचातच मन रमतंय आमचं जास्त, नाही का? आम्ही प्रपंचात मन रमत नाही म्हणून परमार्थाकडे जातो असं कधी घडत नाही. प्रपंचात दुःख आहे, वेदना आहे म्हणून देव आम्हाला दिसतो किंवा देवाची आठवण होती. अशी आम्ही भक्तीच्या प्रांतातली लबाड माणसं आहे. जरा नेहमी म्हणते आम्ही लबाडी करतो थोडी. आम्ही प्रत्येक वेळी भगवंत आम्हाला आठवत नाही. दुःख आलं की देव आठवतो ना, तसं तुकोबरायांचं नव्हतं. कुठल्याच संतांचं कधीच असं नव्हतं. प्रत्येक क्षणाला त्यांनी देवाला स्मरणात ठेवलं, त्याचं विस्मरण होऊ दिलं नाही. देव आहे की नाही अशी चर्चा आज समाजामध्ये चालली आहे. पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी नास्तिकांचा एक मेळावा भरला, खूप गर्दी होती. भगवंताला रिटायर करा म्हणले, देव नाही, पांडुरंगाची पंढरपूरची वारी वगैरे यात काही तथ्य नाही, असं काहीतरी बडबडत होते तिकडं. म्हणजे यांच्या बुद्धिमत्तेची मीठ मोहऱ्यांनी दृष्ट काढावी असं मला नेहमी वाटतं, की देवानी यांना बुद्धिमत्ता दिली पण ती योग्य मार्गाने चालवायचंच नाही, हे त्या जीवांना कळत नाही. मग त्यांचं वाईट वाटतं. आणि खरं सांगू का, बाबा महाराज सातारकर असं म्हणायचे, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानलंय एवढं तरी माना. त्यांनी मानलंय आपल्याला, आपण त्याला विसरलो तरी सुद्धा तो आपल्याला विसरत नाही, याचं विस्मरण होऊ द्यायचं नाही. तो आपल्याला लक्षात ठेवतो. किती किती आयुष्यभर आम्ही नामसाधना केली तर शेवटच्या क्षणाला आमच्या मुखामध्ये नाम येण्याची जबाबदारी तो घेतो. बघा, आयुष्यभर आम्ही जर नामसाधना केली, यदि वातादि दोषेण मद्भक्तां मां हि विस्मरेत. भगवंत म्हणतात, जर शारीरिक आधी व्याधींमुळे, मानसिक व्याधींमुळे माझा भक्त मला विसरला, माझं नाम शेवटच्या क्षणाला जर विसरला, तर अहम स्मरामि तम भक्तम ददामी च पराम गतिम. भगवंत म्हणतात, मी माझ्या भक्ताचं स्मरण ठेवतो आणि त्याला परमगतीला प्राप्त करतो. मग या अवस्थेला तुकोबराय जातात, इंद्रिय गाऊ लागतात, आपोआप नाम परावाणीपर्यंत झिरपत 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 मुरत जातं आणि इंद्रिय नाम गाऊ लागतात. आता
लोकांत काय आणि एकांत काय याचा फरक नाही पडत. आम्हाला जगाचा त्रास झाला की आम्ही काय करतो, कल 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 झाली, प्रपंचाने त्रास दिला, वैताग झाला, जातो आता कुठंतरी, नाही का. एकांतात निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला एखाद्या वेळी असं वाटू शकतं की प्रपंचाने त्रास दिला, घरातल्या माणसांची कटकट झाली की आपण काय करतो, थोडा काळ एकांत धारण करू शकतो सर्वसामान्य प्रपंचातला माणूस. लोकांताशिवाय एकांत कळत नाही. मंडळी ऐका, लोकांताशिवाय एकांताचं महत्त्व कळत नाही आणि एकांताशिवाय हृदयस्थ सीताकांत भेटत नाही, हा संतांच्या जीवनाचा संदेश आहे. लोकांत मग एकांत मग सीताकांत. देव भेटायचा असेल तर आम्हाला एकांतात गेलं पाहिजे. तुकोबराय एकांतवास करायचे की नाही. बाबनाथाच्या डोंगरावर जाऊन बसायचे, तासन तास प्रपंचाकडे लक्ष नसायचं. जिजाई आईसाहेब म्हणायच्या, धनी तुम्ही रोज पांडुरंगाचं पाय पकडतायसा, पण माझ्या संसाराची पार धुळधाण झाली, त्याच्याकडे वाईस बघा की. तुकोबराय म्हणायचे, आवले कशाला काळजी करते, अगं ज्यानं चोच दिली आहे ना तो चारा देतोच, अजिबात काळजी करू नको. नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. कशापायी काळजी करायची, चिंता करण्यापेक्षा जिजे तू चिंतन कर, तुकोबराय तिला म्हणायचे. कारण चिंता चितेकडे घेऊन जाते आणि चिंतन चैतन्याकडे घेऊन जातं. देवाकडे जायचं असेल तर आम्हाला चिंतन करावं लागेल. कशाचं चिंतन, नामाचं, त्याच्या रूपाचं, त्याच्या गुणांचं. मग आता त्याच्या नामाचं चिंतन करण्याकरता प्रपंचाची चिंता बाजूला ठेवली पाहिजे. साधी गोष्ट आहे का प्रपंचाचं चिंतन करत राहायचं, भगवंताच्या नामाचं चिंतन कर, असं जिजाई आईसाहेबांना सुद्धा तुकोबराय सांगायचे. त्याचं नाम चांगलं घे. पण आईसाहेबांना सवय लागली होती, तुकोबरायांवर खूप प्रेम करायच्या. आम्ही बऱ्याचदा असं त्यांचं चित्रपटांनी कादंबरीनी असं रंगवलं की त्या अत्यंत कडक होत्या, बरोबर आईसाहेब. आणि महाराज सुद्धा वर्णन करतात, बरे झाले देवा पाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरं झालं म्हणाले, मला अशी पत्नी मिळाली, नाही का. पण अहो श्रीमंताची लेक होती जिजाई आईसाहेब. आपण नेहमी ऐकतो महाराष्ट्रामध्ये 2 जिजाई अशा होत्या की ज्यांनी एकीनं पुत्र दिला या महाराष्ट्राला आणि एकीनं आपला पती आपल्या पांडुरंगाच्या सेवेसाठी समर्पित केला, सांभाळलं. म्हणून भगवंताची जबाबदारी आता तिला सांभाळायची आईसाहेबांना. म्हणून आईसाहेब कधीतरी विचारायच्या तुकोबरायांना, धनी कुठं निघाला. तुकोबरायांची नेहमीची भाषा असायची. महाराज म्हणायचे, जिजे वैकुंठाला चाललो. धनी कुठं निघाला आज, आवले वैकुंठाला चाललोय. नेहमीची महाराजांची एक सवय, कुठं निघाला विचारलं की महाराज म्हणायचे वैकुंठाला चाललो, वैकुंठाला चाललो. आणि खरंच ज्या दिवशी वैकुंठाला जाण्याकरता तुकोबरायांना न्यायला विमान आलं, खरंच विमान आलं, त्यावेळी तुकोबरायांना विमानात बसता येत नव्हतं. वर्णन आहे, काळ समोर आला आणि महाराजांना म्हणाला, महाराज तुम्हाला बसता येत नाहीये, उंच पडतंय, मी वागतो म्हणाले, माझ्या डोक्यावर पाय द्या आणि विमानात बसा. कोण म्हणालं, काळ. तुकोबराय म्हणतात, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जग काळाला घाबरतं पण आम्ही काळाच्या माथ्यावर पाय ठेवून विमानात, भगवंतांच्या विमानात बसलो आणि देवाबरोबर वैकुंठात गेलोय. आता यावर सुद्धा लोकांनी अनेक चर्चा केल्या. लोकांचं काय हो, वादापेक्षा म्हणजे संवादापेक्षा वादात फार रस, नाही का. तुकोबरायांचं वैकुंठ गमन असू दे, ज्ञानोबरायांची संजीवन समाधी असू दे, यावर चर्चा करायला बुद्धिजीवी किंवा बुद्धी प्रामाण्यवादी किंवा बुद्धिवादी, म्हणजे ज्यांना बुद्धी आहे की नाही याबद्दलच वाद असतो, ते बुद्धिवादी, अशा लोकांना फार आवडतं चर्चा करण्याकरता. पण त्रिकालाबाधित सत्य आहे, तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं. आपल्या सगळ्यांना माहिती, आपण श्रद्धावंत भाविक आहात. तुकोबराय वैकुंठाला जात असताना विमानात बसायच्या आधी आईसाहेबांना भेटायला गेले होते आणि आईसाहेबांना विचारलं, जिजे येतेस का. तिने विचारलं, कुठं निघाला. आता महाराजांची नेहमीची सवय, जिजे वैकुंठाला चाललोय. आणि आता खरंच वैकुंठाला चाललोय. जिजाई आईसाहेबांना वाटलं रोजच्या प्रमाणे आजही वैकुंठाला चालले, रोज वैकुंठाला जातो म्हणायचे ना, आजही वैकुंठाला जातो म्हणून तुकोबरायचा गेले असतील. तुकोबरायांनी तिला पहिल्यांदा विचारलं, जिजे माझ्यासोबत येते का ग तू. किती चांगली संधी होती बघा, येते का माझ्यासोबत. आईसाहेब म्हणाल्या, तुमच्या सोबत येऊन करू काय, म्हैस व्यायलीये, तिचं सगळं मला बघावं लागेल, हा संसार
तिचं सगळं मला बघावं लागेल. तुम्ही वैकुंठाला चाललात ना, महाराज पाठमोरे वळले, येत नाही म्हटल्यानंतर निघाले पुढं. पण हिच्या काळजात चरकन वेदना झाली आईसाहेबांच्या आणि सांगितलं, धनी वैकुंठाला चाललायसा पण लवकर या बर का. एवढं ऐकलं महाराज म्हणले, आम्ही जातो अमुच्या गावात, अमुचा राम राम घ्यावा. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावी. तो निघाले त्या दिशेने आणि ज्या दिशेने तुकोबराय जात आहेत ती अवस्था तुकोबरायांची काय माहितीये. आता निश्चिंतीने पावलो विसावा, धावा तृष्णेची या. हा विसावा महाराजांना प्राप्त झाला आणि याचं एकमेव कारण होतं, लोकांत असू दे नाहीतर एकांत असू दे, जन असू दे नाहीतर विजन असू दे, या सगळ्याचं ध्येय, या सगळ्याचा आधार काय असेल तर तुकोबराय उत्तर देतात. अभंगाचं प्रथम चरण. जन विजन झाले आम्हा, 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 जन विजन झाले आम्हा. विठ्ठल नामा प्रमाण विठ्ठल नामा प्रमाण, विठ्ठल नामा प्रमाण, पाय दिगळे पाय बाप, पाय दिगळे बाप, जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नाम प्रमाण. तुकोबराय आपल्याला आलेली नाम साधनेतून आलेली अनुभूती सांगतायत.
मी नाम घेतलं, मला काय प्राप्त झालं? महाराज उत्तर देतात, जन विजन झाले आम्हा विठ्ठल नाम प्रमाण. आमच्यासाठी विठ्ठल नाम हे प्रमाण ठरलं. विठ्ठल नाम हे फक्त साधन नाही ठरलं, तो आमच्या जगण्याचा मंत्र झाला, तो आमचा श्वास झाला, तो आमचा आधार झाला. आता आम्ही त्याच्याशिवाय राहूच शकत नाही अशी महाराजांची अवस्था झाली. जन विजन, जन म्हणजे आपला सगळा लोकसमुदाय आणि विजन म्हणजे एकांतवास. आपल्याला लोकांतात असलो की आपली भक्ती साधारणपणे घडणार नाही. आता अशीही भक्ती करणारे आमच्या काही, मी कुणाची निंदा नाही करते, पण असतात काही मंडळी समोर सिरियल आहे आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चालतं आपलं नाही का, समोर टी व्हीवर काहीतरी चालू असतं, चित्त प्रपंचात आहे आणि हे साधन आहे ना ते फक्त करायचं म्हणून चाललंय. आरंभ शूरहा असं म्हणतो आपण, सुरुवात तेवढी फार उत्साहात असते आमची, पण ती उपासना कडेला जाते असं सांगता येत नाही. महाराज म्हणाले आमची दोन्ही ठिकाणची अवस्था समान आहे. जन विजन झाले आम्हाला लोकांत असू दे किंवा एकांत असू दे, आम्हाला काहीच फरक पडत नाही, कारण आमच्या हृदयामध्ये पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल प्रमाण, प्रमाण म्हणजे आमचा आधार आहे. आमच्या आत विठ्ठल आहे आणि आमच्या बाहेर विठ्ठलच आहे, सगळीकडे बाहेर विठ्ठल आहे. मन धाले, मन धाले, ज्ञानोबराय म्हणतात पूर्ण विठ्ठलची झाले, आम्ही विठ्ठलमय झालो. आणि मग परिणाम काय झाला? मातीनं भरलेला, पाण्याने भरलेला एक मातीचा माठ आहे, जागेत ना सगळे, हा, पाण्याने भरलेला एक मातीचा घट आहे, तो ठेवलाय पाण्यात. मातीचा घट भरलाय पाण्याने आणि भरलेला घट ठेवलाय पाण्यात. मग आता पाणी कुठं आहे? सगळीकडेच आहे, माठातही आहे आणि माठाच्या बाहेरही आहे. माठाची जी भिंत आहे हां ती फुटली म्हणजे माठ फुटला तर पाणी एकरूप होईल ना, आतही पाणी आहे आणि बाहेरही पाणीच आहे. तसा हा सुद्धा माठच आहे, म्हणजे दोन्ही अर्थी, माठ सुद्धा आहे आणि माठही आहे नाही का. मग हा जो माठ आहे, हा कळलं, हा जो माठ आहे नाही तो अहंकाराचा माठ जेव्हा फुटेल, मदाचा, मत्सराचा, ईर्षेचा, द्वेषाचा माठ जेव्हा फुटेल ना, तेव्हा आमच्या आतही विठ्ठल आणि बाहेरही विठ्ठल ही प्रचिती आम्हाला येईल. तुकोबरायांना ती प्रचिती आली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग महाराज लोकांतात असले तरी सुद्धा विठ्ठलाशी बोलायचे. विठ्ठला तुझं वेड लागलं का रे मला? देवाशी बोलायचे बरं का. कारण महाराज असे रस्त्याने निघाले की लोक म्हणायचे येडा तुक्या चालला. महाराज म्हणायचे देवा तुझ्याशी मी बोलतो म्हणून लोक मला म्हणतात येडा तुक्या, म्हणून लोक म्हणतात की तुक्याला विठ्ठलाचं वेड लागलंय. खरंच का रे पांडुरंगा, मला तुझं वेड लागलंय का? आणि लागू दे ना. महाराज म्हणतात मी गातो नाचतो, 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 मी गातो नाचतो. आनंदे वेडा झालो, आनंदे वेडा झालो, मी तव छंदे गातो, मी गातो नाचतो, मी गातो नाचतो, मी गातो नाचतो, मी गातो नाचतो, नाचतो. मी वेडा झालो म्हणले देवा. कशासाठी? गोविंद गोविंद मना लागली छंद. मी वेडा झालो, मला छंद लागला तुझ्या नामाचा. लोकांनी मला वेड्यात काढलं, मला फरक पडत नाही. म्हणून भामचंद्राच्या डोंगरावर जेव्हा तुकोबराय जायचे तेव्हा एखाद्या झाडाच्या फांदीवर बसलेली चिमणी महाराजांना दिसली की ते तिच्याशी बोलायचे
आणि तिला म्हणायचे का ग, ती उडून जायची आणि तिला म्हणायचे का ग, तुला भीती वाटली का माझी? तुझ्यातलं आणि माझ्यातलं आत्मतत्व एक आहे. बघा, विठ्ठल नाम प्रमाण महाराज म्हणतात, मला सगळीकडे विठ्ठल दिसतो का? कारण माझ्या आत विठ्ठल आहे, बाहेर विठ्ठल आहे. मला विठ्ठलाचाच आधार आहे, किंबहुना माझ्या जगण्याचा आधार विठ्ठल आहे. त्या चिमणीशी महाराजांनी बोलावं, माझ्या येण्याने तुला त्रास झाला का? तुला जर त्रास होणार असेल तर ऐक, माझ्यातलं आणि तुझ्यातलं आत्मतत्व एकच आहे. तुझ्यातही विठ्ठल आहे, माझ्यातही विठ्ठल आहे. म्हणून महाराजांनी आम्हाला आजच्या दिवशीसाठी प्रमाण दिले, सर्प विंचू नारायण, आहे की नाही? हे सगळे नारायण स्वरूपच आहेत. निसर्ग पूजा सांगितली आहे. प्राणी मात्रांवरती, भूत मात्रांवरती प्रेम करायला आम्हाला संतांनी शिकवलंय. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, आगळं वेगळं मैत्र ज्ञानोबरायांनी आम्हाला शिकवले. सगळ्या भूतमात्रांवर प्रेम करावं. तुकोबराय ते चिमणीशी संवाद करतायत. महाराज म्हणले, तुला त्रास झाला का ग? मला असं वाटतं तू माझ्या मांडीवर येऊन बस, तू माझ्या खांद्यावर येऊन बस. आणि महाराज असे झाडाच्या बुंद्याशी बसायचे. परिणाम, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी, आत्मशोधाची धडपड, आपलाच शोध आपण घ्यावा अशी धडपड साधकावस्थेतली महाराजांची चालली. आणि त्याचा परिणाम असा झाला, जनविजन झाले आम्हा विठ्ठल नाम प्रमाण. सगळीकडे विठ्ठल दिसायला लागला. प्रपंच विठ्ठलमय झाला महाराजांचा. घरामध्ये लेकरं उपाशी राहिली तरी महाराज जिजाईला सांगायचे, जिजे विठ्ठलाशी वैर धरू नको, विठ्ठलाला काही म्हणू नको, त्याचं नाम आवडीनं घे. त्या म्हणायच्या, मेल्यानी काळतोंड्यांनी माझ्या संसाराचा पार इस्कोट करून टाकला. येता जाता विठ्ठलाला पांडुरंगाला शिव्यांची लाखोली व्हायच्या. पण तुकोबराय म्हणायचे, त्याचं नाम प्रेमाने घे, कारण माझ्या जीवनाचा आधार आहे विठ्ठल नाम प्रमाण. आम्हाला विठ्ठलच सगळं काही असल्या कारणाने आता जनविजन यातला भेद शिल्लक राहिला नाही. थोडक्यात काय, तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये महाराज एका अद्वैत आनंदापर्यंत, त्या आनंदाच्या अनुभूतीपर्यंत पोहोचले. द्वैत संपलं, भेद मावळला. सध्या आपली अशी अवस्था आहे, आपण द्वैतात आहे ना, द्वैतात आहे. पण मीही संपावा लागतो, तूही संपावा लागतो. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. हा संतांचा भाव होता. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. नाही भेदाचे ते काम, गळोनी गेले, पळोनी गेले क्रोध काम. अशी सोयराबाईंची, चोखोबांच्या पत्नींची अवस्था. बघा, एकाकार झालेलं मन विठ्ठल भक्तीत इतकं रमलं की आता सगळीकडे विठ्ठल दिसायला लागला. प्रपंचाची काय झाली आहे तुकोबरायांच्या? दुर्दशा झाली आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. दिवाळं निघालं म्हणले प्रपंचाचं. जो संसार तापला तोची परमार्थी भला. इकडं कुणी सहज नाही येत. येतं का सहज? ज्याला संसाराचे चटके मिळतात ना, तो मंदिराची वाट धरतो. सहज नाही प्रापंचिक माणूस मंदिराकडे येत. वेदना भगवंताकडे आम्हाला घेऊन जाते. मी वाक्य परत सांगते, संसारातली प्रपंचातली वेदना आम्हाला भगवंताकडे आणते. सर्वसामान्य मनुष्याची ही गत आहे. पण महाराज म्हणतात, आम्ही सुखातही देवा तुझेच आहोत आणि दुःखातही तुझेच आहोत. आणि म्हणून प्रपंचात खायला अन्न नाहीये. आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोरही धाके, ही अवस्था महाराजांची. पण नाम साधना इतकी घडली, नाम इतकं झिरपत गेलं की सगळीकडे विठ्ठल दिसायला लागला. सृष्टी विठ्ठलमय झाली. घरात खायला अन्न नाही. 14 पोती कर्ज खत होती, ती इंद्रायणीच्या डोहात बुडून टाकली. का? लोकांना ताण नको, टेन्शन नको. आपल्या घरची सावकारी होती, सगळी सावकारी संपली. अन्नधान्य लोकांना वाटून टाकलं. खायला उपासमार व्हायला लागली. अशा वेळी गावातला, देहू गावातला एखादा शेतकरी यावा आणि तुकोबरायांना सांगावा, आवलीला सांगावं, जिजाई आईसाहेबांना सांगावं की तुकोबांना पाठव माझ्या शेताची राखण करायला.
तुकोबा म्हणले, आता तुकोबा काही बोलायच्या आधी जिजाई आईसाहेब म्हणायचे येतील येतील. आणि आईसाहेबांना खात्री होती की आता हे जातील, 4 धान्य आपल्याला घरात येईल, आनंदाचा काळ. तुकोबरायांनी त्या धान्याची, त्या शेताची राखण करायला जावं. मचाण म्हणतात ना, ते मचाण शेतामध्ये मोठं गोफण गुंडा घेऊन तुकोबराय त्या मचाणावर चढले, बसले. आणि सकाळच्या वेळी भल्या पहाटे तुकोबराय त्या शेतात जाऊन बसले. दुसऱ्या दिवशी आली ना पाखरं आल्याबरोबर त्या धान्याचा यथेच्छ आस्वाद घ्यायला लागली. आणि तुकोबरायांना त्या पाखरात विठ्ठल दिसायला लागला. आणि त्या पाखरांची तुकोबराय बोलायला लागले, अरे या, इकडून या, असे या, तुम्ही का बरं तिकडे, तुम्ही पण या. असं करत 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 सगळ्या पाखरांना तुकोबरायांनी पोटभर खा बरं का, पोटभर खा म्हणून सगळ्यांना प्रेमाने खाऊ घातलं. सगळं शेत संध्याकाळपर्यंत रिकामं केलं. आणि संध्याकाळ झाल्यावर तुकोबराय त्या पाखरांना म्हणतायत, आता असं करा, घरी पिलं वाट बघत असतील, आता जा बरं म्हणून सगळ्यांना लावावं माघारी. का असं घडलं याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. पाय तिकडे माय बाप, 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 पाय तिकडे पाय तिकडे माय बाप. विठ्ठल आगे रघुमाती, विठ्ठल आगे रघुमात तरंगा विठ्ठल आय रघुमाय. रघुमाती बिना थोडं वाढव ना, इको विठ्ठल आगे रघुमाई, विठ्ठल आगे रघुमाई, विठ्ठल आये रघुमाई, विठ्ठलाय रघुमाई. तिकडे पावे माय बाप, 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 माय बाप, माय बाप. अशा तालात गायन दुर्मिळ आहे, अशा चाली दुर्मिळ आहेत नाही का. पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाई. तुकोबरायांना काय दिसलं सगळीकडं? आई बापाच्या भक्तीमध्ये किंवा आई माता पित्यामध्ये सुद्धा तोच दिसला. चराचर सृष्टीमध्ये तो दिसला. विठ्ठल आहे रखुमाई. नामदेव महाराज ज्यावेळी पंढरपूर सोडायला तयार नसायचे बघा, नामदेव महाराजांना भेटायला ज्यावेळी ज्ञानोबा माऊली पंढरपुरात गेले, माऊलींची पहिली तीर्थयात्रा, पहिली वारी ज्ञानोबरायांची. ज्ञानोबराय
पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन पांडुरंगाला ज्ञानोबा माऊली सांगतायत, माझ्याबरोबर नामदेवरायांना तीर्थयात्रेला पाठव देवा. ऐका, त्यावेळी नामदेव महाराज म्हणाले, माऊली मी काही पंढरपूर सोडून यायचो नाही, कारण माझा सगळं इथं आहे, विटेवर आहे. मला पांडुरंग समोर विटेवरच दिसतो, मला कुठेच तो दिसत नाही. नामदेव महाराजांची ही भूमिका ज्ञानोबरायांच्या लक्षात आली. ज्ञानोबराय पांडुरंगाकडे हट्ट करायला लागले. नामदेव महाराज म्हणले, बघ त्यांनी जर सोडलं तर मी येतो, तुम्ही त्याला विचारा, माझ्या पांडुरंगाला विचारा. ज्ञानोबा माऊली भगवंताला सांगतायत, माझ्या बरोबर नामदेवरायांना पाठवाल का देवा? नामदेव महाराज माऊलींच्या मागे उभे आहेत आणि सांगतायत, नको सांग, नको, मी कुठेही पंढरपूर सोडून जाणार नाही, नको सांग. भगवंत म्हणतायत, नामया, अरे ज्ञानोबाराय आणि मी दोन नाहीये. ज्ञानदेव आत्मा माझा. पांडुरंग परमात्मा स्वतः नामदेवरायांना सांगतायत, भाग्य आहे नामदेवराया तुमचं की तुम्हाला संगत मिळतीये ज्ञानोबरायांची. तेव्हा आता निघा, सगळी भारताची परिक्रमा करा, तीर्थयात्रा करा आणि समजून घ्या की मी फक्त इथं विटेवर नाही. नामदेव महाराज 1 वर्ष ज्ञानोबरायांबरोबर तीर्थावळी करतात. 1 वर्ष, 2.5 वर्षाची तीर्थावळी आहे नामदेवरायांची ज्ञानोबा माऊलींच्या बरोबर. माऊली म्हणतात, नामदेवराया शिंपी कुळात जन्म घेतलात आपण, पण जगाला कळू दे, नामदेव नावाचा शिंपी फक्त कपडे शिवणारा शिंपी नाही, अवघा देश आणि अवघा प्रांत शिवायला निघालाय प्रेमाच्या धाग्यानी आणि भक्ती नावाच्या सुईनी. अवघा प्रांत नामदेव महाराजांनी जोडलाय. 2.5 वर्ष तीर्थयात्रा झाली ज्ञानोबरायांच्या बरोबर. मग ज्ञानोबरायांनी आळंदी अलंकापुरी क्षेत्रामध्ये संजीवन समाधी घेतली. त्यानंतर नामदेवरायांचं मन कुठेच रमेना. ज्ञानोबराय म्हणतात, आता पंढरपुरात राहणार नाही. त्यानंतरची 40 वर्ष नामदेवराय तीर्थयात्रा करतायत. आणि तीर्थयात्रा करता करता गुरुपदेश तर झालाच होता विसोबांचा, आणि असं करता करता कळलं, एको देव हा सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. हे उपनिषदातलं तत्वज्ञान नामदेव महाराज सोप्या शब्दामध्ये आम्हाला सांगतात. माता विठ्ठल, पिता विठ्ठल. कुठे आहे विठ्ठल? म्हणून मी माझ्या तरुण भावंडांना नेहमी सांगते, माझ्या आईला काही कळत नाही, माझ्या बापाला काही कळत नाही, असं आपण फार सोफिस्टिकेटेड, फार शिक्षण घेतो आणि पटकन बोलून जातो. माझे आईबाप अडाणी आहेत, 4 पुस्तकं कमी शिकली असतील, पण त्यांच्या रूपाने आपल्या घरामध्ये अनुभवांचं विद्यापीठ असतं, हे कायम लक्षात ठेवावं. माझ्या तरुण भावंडांना मी नेहमी सांगत असते की तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक विठ्ठल आहे आणि एक रखुमाई आहे. नाही पंढरपूरला जाता आलं, नाही कुठल्या देवळात जाता आलं, नाही भक्ती करता आली ना, तर त्या विठ्ठलाचे आणि त्या रुक्मिणीचे ऋण आयुष्यभर कधी विसरू नका. बस तुम्हाला विठ्ठल भक्ती पावली. पुंडलिकाने दुसरं काय केलं होतं? त्याच्याकरता तो विटेवर उभा राहायला तयार राहिला. आणि मग ही सगळी उदाहरणं आमच्यासाठी ललांबूट ठरली. तुकोबाराय म्हणतात, पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाई. सगळीकडं मला तोच दिसायला लागला आणि त्याचा परिणाम असा झाला, आम्ही विठ्ठल स्वरूप झालो. मग गोविंद ते काया, 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 मग गोविंद ते काया. भेद नाही, भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, हो मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. वेदनाई देवाया, वेदनाई देवाया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, हो मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया.
काया भेद नाही देवात या भेद नाही देवात या मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया काया मग गोविंद ते काय आम्ही देव स्वरूप झालो आम्ही देवच झालो आता काय परिणाम आणि क दुसरे मज नाही आता आणि क दुसरे मज नाही आता आणि क दुसरे मज नाही आता नेमिले या चित्ता पासोनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग बघा अशी अवस्था झाली म्हणजे संसारात राहून सुद्धा तुकोबऱ्यांची ही अवस्था कशी होती जनविजन झाले आम्हा विठ्ठल नाम प्रमाण विठ्ठल आमचा आधार ठरला पाहे तिकडे बाप माय सगळीकडे बघावं तिकडे विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्माई आम्हाला दिसायला लागली ही तुकोबऱ्यांची अवस्था आहे आता आम्ही सगळी प्रापंचिक माणसं आहे आमची ही अवस्था कधी होणार कशी होणार होणार का आपल्याला नाही का वाटत आपल्या घराची दाराची कडी देवानी वाजवावी आपण देव सोडून सगळ्याची याचना करतो सगळ्याची अपेक्षा करतो त्यामुळं देव आपल्याला मिळत नाही आपल्याला देवाकडून सगळं मिळेल भौतिक समृद्धता येईल पण आनंद नावाची जी गोष्ट आहे ना जी एकमेवा द्वितीय ती आम्हाला प्राप्त होत नाही म्हणून मनुष्य जीव बघा ज्याच्याकडं बघावं ते चेहरा बघण्यासारखा असतो तुम्ही सगळे प्रसन्न आहात माझं तुम्हाला काही म्हणणं नाही पण तरी सुद्धा सर्वसामान्यपणे मी बऱ्याचदा सांगते संसारी माणसं एकमेकांना भेटली की काय विचारता तू कसं काय हा काय विचारता तुम्ही जागे आहेत ना 11:30 संपवणार आहे काळजी करू नका बरं आहे का माणसं कपड्याला इस्त्री करतात इथपर्यंत ठीक आहे चेहऱ्याला सुद्धा इस्त्री करायला लागली बघा अजिबात कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही तिकडे धर्माचं वाटोळं का होईना बांगलादेशी घुसतायत घुसेनात का अजून बरंच काय काय चाललंय आजूबाजूला काही का होईना 15 ऑगस्ट 26 जानेवारी पुरतं देशप्रेम आमचं उतू जाणार आहे त्यानंतर आम्हाला देशाप्रती प्रेम नाही आमच्या धर्माप्रती आस्था नाही आमचा समाज आमचा राष्ट्र आमचा धर्म आमचा देव लोकांनी निंदा केले तरी चालतील लोक कशाला आमची पुढची पोरं निंदा करतात आमच्या घरातली लेकरं देवधर्माविषयी कॉन्व्हेंट संस्कृतीचं शिक्षण घेत घेत जर आमच्याच देवधर्माबद्दल साधू संतांच्या बद्दल विनोद करायला लागली तर त्यांना जाणीव देऊया खबरदार आपल्याच साधू संतांच्या विषयी आपल्याच देवाविषयी जर विनोद करशील तर तुझ्या गालावर विनोद उठेल दुसऱ्या क्षणाला हे आम्हाला त्याला सांगावं लागेल येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती ज्ञानोबराय सांगतात ना मग तुकोबरायांनी स्वतःच्या जीवनाचं प्रयोजन बनवून टाकले आम्ही धर्मपालन करण्याकरता आलो भगवंताचं नाम हात घेणं मुखानी हे आमचं व्रत आहे अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं एकही क्षण वाया जाऊ देऊ नको तरी झडझडो आणि महिला निग ये भक्तीचे वाटे लाग तै पावसी अव्यंग निजधाम माझे आता करू मग करू बघू जमलं तर झालं तर रिटायरमेंट नंतर असं नाही चालत काळाची उडी कधी पडेल उडी सांगता येईल काळ कधी ग्रास घेईल आमचा सांगता येणार आहे नाही सांगता येणार खात्री आहे मी मगाशी एक प्रश्न विचारला होता आपल्या सगळ्यांना इथून जायचंय कुठं आता नाही जायचं काळजी करू नका आपल्या सगळ्यांना इथून एक ना एक दिवस जायचंय कधी जायचंय कुणाला माहितीये काही काही कल्पना आहे नाही वेळ तिथी वार ठीक काहीच आपल्याला माहिती नाही काही माहिती नाही पण आम्ही या भ्रमात जगतोय नाही का आपल्याकडे असं म्हणतात जाणाऱ्या माणसाला पोचवायला गेलेली माणसं अशा ॲटिट्यूडनी माघारी येतात की जणू काही या जागेचा माझा काही संबंधच नाही असा आविर्भावात माघारी माणूस येतं पोचवून झालं निरोप देऊन आलो आम्ही अरे पण आपल्यालाही त्या दिवशी त्या जागेवर एक ना एक दिवस जायचंय याचं भान आम्ही ठेवावं तुकोबराय म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा धन्य तो सोहळा अनुपम्य का हा सोहळा अनुभवला हो कारण महाराजांच्या अवस्थेत जीवनामध्ये एक अवस्था आली होती ती अवस्था आपल्या आयुष्यात आली पाहिजे बरं का आपण सतत धावतोय
तुम्ही म्हणाल ताई धावायचं नाही का, कर्तव्य कर्म करायची नाही का, करायची. विमोह त्यागुण कर्म फलांचा. अर्जुनाचं काय झालं होतं, त्यांनी कर्म बाजूला ठेवून दिलं, धनुष्य खाली ठेवून दिलं आणि म्हणला मला जमतच नाही लढायला. देव म्हटला हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा मोक्षसे महिम. रणांगणावर धारातीर्थी पतन पावलास तर स्वर्गात जाशील, जिंकलास तर राज्य तुला मिळेल. तस्मात हे कौंतेय उत्तिष्ठ, उठ आणि युद्धाय कृतनिश्चय. असं झोपून राहायचं नाही, कर्म करतच राहायचंय. पण कर्मण्येवाधिकारस्थे मा फलेषु कदाचन. अगा सर्वात्मका ईश्वरा. ज्ञानोबराय कर्मपूजा शिकवतात आम्हाला. स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषाला. यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. माझं प्रत्येक कर्म देवाच्या चरणावर अर्पण झालं पाहिजे, या भावनेने कर्म करायचंय. म्हणून आमचं कर्म उत्तम असलंच पाहिजे, प्रपंचही उत्तम करावा. पण तो करत असताना त्या प्रपंचामध्ये आसक्त राहू नका, असं संतांनी आम्हाला सांगितलंय. यथा कमल पत्राक्ष म्हणले. कमळाचं पान पाण्यात राहतं, पण कसं असतं, कोरडं राहतं, पाणी लागतच नाही त्याला. तसं आम्ही संसारात राहावं म्हणाले. संसारात असून सुद्धा असोनी नसावी, ऐसे असावे संसारी. जवबरी प्राचीनाची दोरी, पोरी घरचार मांडीला, खेळ मोडून टाकीला. दिवसभर भातुकलीचा खेळ पूर्वी खेळायच्या बघा पोरी, खेळायच्या ना, आता नाही. आता जुन्या आठवा तुम्ही, दिवसभर भातुकलीचा खेळ, खोटा भात शिजायचा, खोटा चहा व्हायचा, खोटा चपात्या पोळ्या व्हायच्या, घरातल्या मोठ्यांना ते चहा प्यावा लागायचा. आताच्या पोरींना, आताच्या मुलांना काही नाही, आताचे खेळ बदललेत. आता एक हातात यंत्र आहे, स्क्रोलिंग, एक चित्र क्षणभर बघायची मानसिकता नाहीये. त्यामुळे बुद्धी काम देईन अशी झालीये, विचारशक्ती कुंठित झालीये. आणि हे मोठं धोक्याचं गणित आहे आपल्या पोरांसाठी, आपल्या पुढच्या भवितव्यासाठी. लक्षात घ्या, आपण नाही सावध झालो ना तर आमच्यासारखे नतद्रष्ट आपण ठरू. आमची पुढच्या पिढी समोर प्रचंड मोठा अंधार आहे. विज्ञानाची प्रगती होतीये, चॅट जीपीटी आलंय, AI तंत्रज्ञान आलंय, प्रचंड वेगाने जग वाहतंय. आम्ही या वेगात धावावं, निश्चित धावावं, पण आमचं मूळ मात्र हरवता कामा नाही. आमच्या मुळाशी आम्ही बांधलं राहावं. आणि आमचं मूळ म्हणजे आमचे संत आहेत, आमचे तुकोबार आहेत, आमचे ज्ञानोबार आहेत. आमच्या पुढच्या पिढ्यांना आम्हाला हे सांगावं लागेल. संसारी माणूस आज व्यापलाय, माणसाला माणुसकीचं दर्शन घडेना ना, मग याकरता संतांकडे जायचं. साधी सोपी उपासना दिली. काय दिलं? दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख जाणं म्हणले. माणूस प्राणी उलट करतोय, दुसऱ्याच्या दुःखानं. बघा तुम्हाला सगळी उत्तर पाठ आहेत. दुसऱ्याच्या दुःखानं आम्ही काय होतो? सुखी होतो. आणि दुसऱ्याच्या सुखानं आम्ही विठ्ठल विठ्ठल. संतांना लोण्याची उपमा दिली होती. लोण्याची का? मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. बरं, लोण्यापेक्षा सुद्धा मऊ आहेत ते. का? लोण्याला उष्णता दिली तर लोणी वितळतं, पण संतांचं हृदय दुसऱ्याच्या हृदयाला होणाऱ्या तापानं वितळतं, म्हणून ते श्रेष्ठ आहेत. म्हणून अशा तुकोबरायांच्या चरणाजवळ जावं आणि महाराजांना म्हणावं, महाराज तुमची अवस्था काय आहे, या अवस्थेला तुम्ही कसे पोहोचलात आणि ही धावाधाव तुमची कशी थांबली? तुकोबराय उत्तर देतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा, 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 आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया भावा तृष्णेचिया, कुंटलिया भावा तृष्णेचिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा दृष्टीया, कुंडलिया धावा दृष्टीया, आता निश्चित
महाराज काय म्हणतायत, खुंटलिया धावा तृष्णेची या, आता निश्चिंतीने पावलो विसावा. महाराज म्हणतायत धावा खुंटलाय आणि आपण हे प्रमाण गाताना धावतो, आता निश्चिंतीने पावलो विसावा. असं धावून जमणार नाही आम्हाला. आणि प्रपंचात धावतोच आहे की आम्ही, सगळी धावा धावच आहे. नुसते पळतोय आम्ही, नुसते पळतोय. पळत असताना नुसती धडपड धडपड धडपड, धडपडेपर्यंत धडपड आहे आमचं. धड पडेपर्यंत धडपड, आणि ते धड सुद्धा म्हणली शेवटी धड पडतच नाही. मग इतकी धावपळ कशा करताय, कशा करताय? सुखा करताय, समृद्धी करताय. मग ते मिळतं का? मनुष्य जीवनामध्ये तुकोबरायांना जे कळलं ना, ते आम्हाला कळावं. कुठेतरी थांबूया, कुठेतरी थांबावं, सगळी धावाधाव थांबावी, अंतर्मुख होता यावं, आणि मग येणारा अनुभव महाराजांचा आहे. वन पट्टण एक भाव अवघा सरता, ठाव झाला किंवा झाला ठाव. वन पट्टण एक भाव. मग आम्हाला जंगलात नेऊन ठेवा किंवा आम्हाला पट्टण म्हणजे शहरात नेऊन ठेवा. कितीही कोलाहलात जरी आम्ही राहिलो तरी आमचं चित्त विठ्ठलाशी तदाकार आहे. आम्ही त्याच्याशी एकरूप आहोत. आम्हाला कशाचाच काही फरक पडत नाही. हा संतांच्या जीवनाचा संदेश आहे. वन पट्टण एक भाव अवघा सरता झाला ठाव. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय जय. हा टाळ्या वाजवा, टाळ्या. हरी हरी जय जय, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय, हरि जय जय. रखुमाई की जय. विठोबा कुंडली कवरदार विठ्ठल, नित्यान दे तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठ्ठल ठाला हॅलो. ठाला विठाला विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नाम प्रमाण. सगळीकडं मायबाप म्हणून विठ्ठल दिसायला लागला. जन आणि विजन एकसारखंच झालं. विठ्ठलच सर्वांगामध्ये भरून उरला. विठ्ठल जडी स्थळी भरला. सगळ्यांच्या प्रमाण पाठांतरातलं आहे. माऊलींचा अभंग आहे. मन झाले मन झाले पूर्ण विठ्ठलची झाले. विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. अजिम्या दृष्टीनं देखिला. ज्ञानोबरायांनी त्याला पाहिलं, नामदेवरायांनी पाहिलं, तुकोबरायांनी त्याला पाहिलं, सौघ्या संतांनी त्याला पाहिलं. प्रश्न असा आहे, आम्हालाच कसा काही दिसत नाही? वाटत नाही का कधी आपल्याला, देव कधी मला दिसला पाहिजे, देव मला दिसत कसा नाही?
याचं कारण काय माहिती आहे? आम्ही लेकरू व्हायला तयार नाही. संतांनी लेकराची अवस्था स्वतःकडे धारण केली. आम्ही ज्या दिवशी लेकरू होऊ ना त्या दिवशी ती आई आपल्याला उचलून घेते. संत आई सारखेत. बाजाराला निघालेली एखादी आई लेकरू मागे लागतं, आई मी पण येणार, आई मी पण येणार. 1.5-2 वर्षाचं असतं, नुकतंच चालतंय. आई म्हणली चालणार असशील तर नेते. तो म्हणतो हो मी चालेन. चल म्हणाली, हाताला धरून न्यायला लागली. थोडंसं अंतर चालून गेला आणि आईला म्हणलं आई उचलून. आईनं त्याला उचललं आणि म्हणली कारट्या मेल्या बस. पण आई मेल्या म्हणली किंवा आई म्हणली मर एकदाचा म्हणून ते मर नसतं बरं का. त्यामुळे आईचं हृदय संतांसारखं आहे किंवा संतांचं हृदय आईसारखं आहे. आणि संतांनी आईच्याच ममतेने आम्हाला हा भक्तिमार्ग सांगितलाय. नामसाधनेचा, नाम संकीर्तन साधन पै सोपे. काय अवघड आहे याच्यामध्ये? अहो येता जाता उठत बसता कार्य करता कुठल्याही वेळी नाम घ्या म्हणाले चालेल. कधी घ्यायचं बंधन नाही. कुठल्या दिशेकडे बसून घ्यायचं काही बंधन नाही. हरीची या दासा हरी दाही दिशा नाही का. हरी सगळीकडे, भगवंत सगळीकडे भरलेला आहे. भूजल तेज समीर खर रवी शशी काष्ठादिकी असे भरला स्थिरचर व्यापुनी अवघा जो जगदात्मा दशांगुले उरला. देवाचं अस्तित्व सगळीकडे संतांनी पाहिलं. आणि म्हणून विटेवरचा देव वाटेवरच्या माणसात सुद्धा वारकऱ्यांना दिसतोय. तो विटेवर कदाचित नाही दिसायचा किंवा विटेवरचा देव पाहायला एवढ्या गर्दीमध्ये मुखदर्शन सुद्धा दुर्मिळ होतं असे वारकरी. पण वाटेवरच्या माणसात तो विटेवरचा परमात्मा दिसतो की नाही. म्हणून प्रत्येक जीव तिथं माऊली होतो. पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेकाका. कारण सगळ्यांचं प्रमाण काय असेल तर तुकोबराय सांगतात विठ्ठल नाम प्रमाण. आमचं प्रमाण काय आहे, आमचा आधार काय आहे, आमच्या जगण्याचं साधन काय आहे तर विठ्ठल आहे. टाळी वाजवायची, गोड भजन करायचं, हात उंच करा, मस्त भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला बोला. ओ विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल आता एक प्रश्न. तुम्ही म्हणाला 11:30 वाजले. एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि मी पुण्याला, आपण आपल्या घरी. खरं सुख इथं आहे की प्रपंचात आहे? हा इथं आहे. संसारात आहे का? नाही.
जबाबदारीने उत्तर द्या, नाही तर मग 12 वाजतील परत. खरं सुख इथं आहे की संसारात आहे? इथं आहे. महिला मंडळ, आपलं सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे. कारण संसार असा आहे की कितीही करा, कुणी केलं म्हणतं का? कुणी केलं? किती रांधा वाढा गोष्टी काढा, सगळ्यांचं सगळं करा, सगळ्यांची मनं धरा, कुणीच केलं म्हणत नाही. हा आमचा अनुभव. आपला अनुभव काय? आपला अनुभव पण सारखाच आहे. किती करा, कुणी केलं? तुमचाच 25 वर्षाचा मुलगा आपल्याला विचारू शकतो की माझ्यासाठी काय केलं. माझं अर्ध कीर्तन तुम्हाला पाठ आहे, तुम्ही पटापट उत्तर देता बरोबर. माझ्यासाठी काय केलं हा आपलाच मुलगा आपल्याला विचारू शकतो. तुकोबरायांचं चरित्र आपल्या लेकरांसमोर ठेवूया. बाबा रे, आम्ही तुमची 7 पिढ्या बसून खातील एवढं कमवायची तजवीज या आयुष्यात करतोय. ना धड अध्यात्म आमच्याकडून घडत आहे, ना धड आमचा व्यवहार नीट घडत आहे. नुसतं जमवायचं का? पुढच्या पिढीला सुख समाधान मिळालं पाहिजे म्हणून आमचं अख्खं आयुष्य रक्ताचं पाणी, हाडाची काडं आणि जीवाचं रान सगळं करतोय. पण एवढं करता 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 आमची त्या जीवाशिवाची किंवा त्या शिवाची परमेश्वराची कधीच गाठभेट होत नाही. का तर तुमच्यासाठी सगळी जमव चालली आहे. आणि तोच मुलगा पुढे जाऊन विचारणारे आमच्यासाठी काय केलं? मग करायचंच नाही आता. हा, तुकोबराय म्हणतात आमच्या वाडवडिलांनी आमच्याकरता काय दिलं? तुम्ही सगळे तुमच्या लेकरांकरता प्रापंचिक इस्टेट जमवताय, संपत्ती जमवताय, संपत्तीचा सातबारा जमवताय, पण आमच्या वाडवडिलांनी आमच्याकरता परमार्थाचा सातबारा दिलाय. आणि महाराजांचं प्रमाण आहे, माझ्या वडिलांची निराशिगा देवा तुझी चरणसेवा. आपल्या पिढ्यांकरता पुढं काय ठेवायचं याचं उत्तर मी नाही दिलं, तुकोबराय देत आहेत. आम्हाला सुद्धा परमार्थाचा सातबारा त्यांना द्यायला लागेल. आम्हाला सुद्धा परमार्थ त्यांच्या रक्तात मुरवावा लागेल. नाही तर आता झेन झी आणि झेन अजून काय अल्फा, काही सांगता येत नाही यांच्या डोक्यात कधी काही येईल, नाही का? अशी पिढी आहे आमच्या आजूबाजूला. त्यामुळे भरकटलेली मनं आहेत, गोंधळलेली अवस्था आहे. आज तुमची पिढी खूप माझ्या समोर आत्ता मला जाणीव आहे, जुनी जाणती माणसं आहात आपण. इकडे टाळकरी म्हणून उभी असलेली सर्व निष्ठावंत वारकरी मंडळी आहेत, ज्यांची प्रमाण पाठ आहेत, गाथा ज्ञानेश्वरीचे नित्य वाचक आहेत ही मंडळी, उपासक आहेत, साधक आहेत, नामधारक आहेत. आपल्यामध्ये बसलेली काही तरुण मंडळी आहेत, काही लेकरं आहेत माझी छोटी छोटी. मग त्यांच्या समोरचं भवितव्य आम्हाला जर द्यायचं असेल तर आम्हाला त्यांना परमार्थाचा सातबारा द्यावा लागेल. आम्हाला त्यांना पारमार्थिक शिदोरी द्यावी लागेल. आणि ती द्यायची असेल तर बाबा रे, अंतःकरणातलं अत्यंत सुंदर असं नीतियुक्त आचरण आम्ही त्यांना देऊया. दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख जाणण्याची संवेदनशीलता आम्ही त्यांना देऊया. मी कुठल्याही पक्षाची नाही आहे आधी सांगते, पण तरी सुद्धा आत्ता गेल्या दिवसात काही घडलं दिल्लीच्या मैदानावर, त्या नाही का, तिथे आपल्याला एक लक्षात आलं की आपल्या देशातल्या तरुणाईकडे अभ्यासापेक्षा शिव्यांचा साठा भरपूर आहे. खूप अर्वाच्य शब्द आपल्या पिढीकडे आहेत. मग हे कुठून आलंय, कुठं निर्माण झालं? आम्ही याच भूमीत राहतो जी देवभूमी आहे, जिथं अर्जुनाला कर्तव्य प्रवृत्त व्हायला शिकवलंय भगवंतांनी. कर्तव्य करत राहा, फळाची अपेक्षा न करता. आज मिशनपेक्षा कमिशनला आम्ही जास्त महत्त्व देतो, पण आमचं कर्म असं असावं, सिद्ध आणि प्रसिद्ध यामधला फरक आम्हाला कळावा. आम्ही सिद्धीनी पुढं जावं आणि मग परमेश्वराला आवडेल असं प्रत्येक कर्म आमच्या हातून घडावं. तुकोबराय म्हणतात या अवस्थेला आम्ही पोहोचलोय. सगळ्या संतांची अवस्था जर आपण पाहिली तर जगाने फार त्रास दिलाय संतांना मंडळी, फार त्रास दिला. ज्ञानोबरायांना किती छळलो, संन्याशाची पोरं म्हणून प्रचंड अवहेलना विटंबना केली. कुणीतरी समोर यावं, एखाद्या घरासमोर माऊलींनी झोळी पसरावी, ओम भवती भिक्षांदेही म्हणून एखाद्या घरातल्या वयोवृद्ध आजीनी भिक्षा घालावी. कुणीतरी यावं, झोळी हिसकून घ्यावी, पीठ खाली सांडावं, पिठात रेघोट्या ओढाव्यात, माती मिसळावी, शेण टाकावं झोळीमध्ये आणि सांगावं संन्याशाच्या पोरांनो, अरे तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही, तुम्ही जगता तरी कशाला. हे सगळे शब्द एखादा लोहरस कानात ओतावा ना, तसं ज्ञानोबरायांच्या अंतरंगापर्यंत पोचत नसेल का? पण मला सांगा, हे सगळं सहन करावं आणि या महात्म्यांनी जगासाठी कामना करावी. जे खळांची व्यंकटी सांडो म्हणून संत श्रेष्ठ आहेत. आज आम्ही कुणी पलीकडं सरक म्हटलेलं आपल्याला सहन होत नाही. होतं का खरं सांगा? कीर्तनातलाच अनुभव घ्या. आम्ही तिथले तिथं अशा रागाच्या नजरा लगेच एकमेकींवर टाकतो की नाही. मी आमचं सांगते, तुमचं नाही काही बोलत.
आमच्या 4 महिला एकत्र जमल्या की आमच्याबद्दल असं बोललं जातं की 4 बायका एकत्र आल्या की सगळ्या वडघरचं वर्तमानपत्र तिथं येतं म्हणे, नाही का. आम्हाला मत्सर आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे सगळीकडं, पण या सगळ्या विकारांचा निचरा व्हावा आणि मग अंतःकरण शुद्ध झालं की नाही की काय परिणाम होतो. तुका म्हणे देह हरिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोधे केले भरिते, काम क्रोधे केले भरिते, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हो बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे भावे. मग आता बोलायचं असेल तर त्याच विषयाचं बोलायचं, नाही का. ऐकायचं असेल तर त्याचंच ऐकायचं. नाम घ्यावं, भगवंताच्या नामाचं अनुसंधान अधिष्ठान कायम आपल्यासमोर असावं. हा तुकोबरायांच्या या अभंगाचा सार आहे. तुकोबराय म्हणतात आमचं प्रमाण विठ्ठल आहे, आमचं साधन विठ्ठल आहे, आमचं जीवन विठ्ठल आहे. विठ्ठल आमुचे जीवन, आगमा निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान. 20वा नाटाचा अभंग आहे तुकोबरायांचा. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा. किती विठ्ठलाशी जोडले गेले हो. आमचं कसं आहे, आमचा संसार सुटत नाही ना. मी आता तुम्हाला प्रश्न विचारला, इथं सुख आहे का संसारात सुख आहे, तुम्ही मला उत्तर दिलं इथं सुख आहे. मग सोडायचं का संसार एकमतानी? तो नाही सुटू शकत. सुख कुठं आहे? इथं आहे. तुकोबरायांना विचारा, महाराजांनी उत्तर दिलं, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे ये रवित्त धन ते आम्हा मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान. आम्ही सुखी असण्याचं कारण आहे आमच्या मुखात विठ्ठल नाम आहे. आणि विठ्ठल नामाचं आध्यात्मिक कारण सगळं सांगून झालं. शास्त्रीय कारण, वैज्ञानिक कारण आता तिकडून आम्हाला उत्तर मिळतात. विठ्ठल नामामध्ये एवढी ताकद आहे. म्हणाले हार्टच्या पेशंटना विठ्ठल 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 10 मिनिटं म्हणायला लावलं की त्यांचं आपोआप रक्तभिसरण चांगलं सुरू राहतं, ब्लॉकेजेस निघून जातात. फक्त विठ्ठल नामाच्या ताकदीने एवढी ताकद. हे आता पाश्चात्य लोक आम्हाला आमचंच तत्वज्ञान नवीन पद्धतीने सांगतात, मग आम्हाला पटतं. अरे लंघन आयुर्वेद शास्त्रातला. पण हीच एकादशी आम्हाला संतांनी सांगितलेली आहे. नित्य एकादशी व्रत करावं, गळ्यात तुळशीची माळ घालावी, माळ आली की माळेबरोबरची पथ्य सांभाळावी, गळा माळ शोभे आत्मरूप शांती, हे पहिलं पथ्य आहे. नाहीतर मनामध्ये द्वेष मत्सर हे सगळे विकार घेऊन जर आम्ही वावरत असू तर आमची भक्ती सार्थ ठरणार नाही. अशी भक्ती तुकोबरायांनी केली म्हणून अनुभव आला वन पट्टण एक भाव, अवघा सरता झाला